सकाळ सकाळी उठलो आणि लाईटा टाकायच्या मार्गाला लागलो बघा. तर मित्रांनो आपले पोहे झालेत रेडी. चला पोहे खाऊया. आपल्या मराठासारखंच झालंय. गॅस ही नाही भेटत यांना. गॅस ही नाही मिल रहा देखो. झाली आपली मॅगी रेडी. मित्रांनो झाली आपली रेडी टमाटर चटणी. टमाटर एक नंबर झणझणीत भाजी झाल्या टमाट्याची. पाऊंड लोडिंग चालू झालंय. आणले बघा फोरक्लिप मधनं एक पॅकेट. पाऊंड चाललाय नायट्रोजन फिलिंग करायचा. पुढच्या नायट्रोजन भरल्यामुळे गाडी का नाही आता टाण 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 उड्या मारायला लागली. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर गुडगावला आपण आलो होतो दिल्लीला गाडी खाली करून. तर गाडी काय काल आपली भरली नाही, आज भरल. बघू कसं कसं होतंय. तर नवीन अशा व्हिडिओला होते सुरुवात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. सकाळ सकाळी उठलो आणि लाईटा टाकायच्या मार्गाला लागलो बघा. बघू शकता ही लाईट बसवले बघा. आता पंखा पण आहे हिला इंटरकूलर करायला. ते आपलं सॉकेट सारखं गरम होतं. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती सॉकेटचा. आता एक कपलरच काढून ठेवतो आणि चिकटपट्टी लावतो हाय अशी. तर झालंय खोलून बसवल्या लाईटा दोन्ही चालत्यात. बघितल्या चालवून पण ओके मी थँक्यू. आता हे एवढं मगजमारी करायला लागते बघा लेलंडला. ही नटो खोला 2, ही 2 4, त्याच्या आतला एक 5 आणि ही अख्खी पट्टी काढायला लागते. हे असं लफड आहे. चला झालंय बसून. बघू जरा थोड्या वेळ उजेड कसा पडतोय. आता संध्याकाळी समजलं, आता काय समजणार नाही. चला बसून घेऊ पहिलं. पोहे आपलं रेडी झाले. बघू शकता पोहे कसा आहे दाना काय विषय. थोडस पाणी जास्त झाल्यामुळे जरा ते जास्त झाले नाही तर पाणी कमी असतं तरी पण होईल. जरा पाणी जाईल आटून होईल टकाटक. चला तर मित्रांनो आपले पोहे झालेत रेडी. चला पोहे खाऊया आता. नाश्ता सकाळी सकाळी पोह्याचा. आणि पोह्यात आपल्याला लागते वरनं साखर. तेव्हा साखर टाकतो, टेस्टी लागतं साखर टाकल्यावर. त्यामुळे साखर टाकली आणि दणकाल लावतो आता. ओके. पण आपल्या गाडीतलं पाणी आणि राशन बिशन पण आता संपलंय बऱ्यापैकी. हिरवी मिरची वगैरे ते घ्यायचंय सगळं. त्यासाठी इकडे गावात आलोय बघा. जाऊन घेऊ गावात काय भेटते बघू. पाणी वगैरे घेऊ महत्वाचं. गाडी काढली इस्माईल भाईंची चाललोय. तर चला बघू काय भेटतंय जेवणाला साहित्य. परत दिल्ली मुंबईला जर संध्याकाळी भरून निघलो तर काय बनवायला चान्स भेटला तर बनवू. घेऊ काय किरकोळ साहित्य घेऊ, जास्त काय घेणार नाही. भाजीला चांगलं काय हिरवं भेटलं तर घेऊ. तर चलो देखते भी कैसा होता है. संपलाय बघा. या दादांचा पण गॅस संपलाय. इथं पण गॅस कुठे भेटणार. आपल्या मराठासारखंच झालंय. गॅस ही नाही भेटत यांना. गॅस ही नाही मिल रहा देखो. क्या करेगा. त्यांना प्रॉब्लेम झाला आता जेवणाचा. आमचं पण तसंच झालं. पण आमचं गॅस आहेत भरलेलं त्यामुळे एवढं काय नाही. पण संपत यायच्या आधी म्हणलं मराठात जायच्या आधी गॅस. याला बघा भुके भेटे म्हणतोय राव बिचार. झालं बघा टेन्शन मध्ये. बायकोला 2-3 शिव्या घातल्यात वाटतं. चला तरकारी लेके आता हूं. तर भावानो गावात आलोय बघा. इथं कसलं गाव आहे बघा. घेराव सगळ्या गटर आणि बिटरचं पाणी साचलंय. परवा पाऊस झालाय मला वाटतं त्याचं पाणी आहे का गटरचं आहे काय माहिती. लय घाणी घाणी लोक राहतात राव. बघा गाडी घेऊन आलोय. गाडी बसते टेन्शन राहतं राव. पाणी मग पाण्याचं वगैरे दुकान मागं दिसलं पण बाकी तरकारी वगैरे आहे का बघतो पुढं. कारण यातनं चालत जाय वास मारते गटरचं पाणी सगळे साचलेलं. कसला विकास आहे. आपण बरं नाही म्हणायचं मग. हा भावानो मार्केटमध्ये आलोय. घेतलंय थोडस सामान आणि आता अजून राशनचं घेतो आणि निघतो. भावानो सामान घेतलंय बघा. बघू शकता हे तेल बिल संपलेलं आपलं ते घेतलंय या भावाकडून. राजस्थानच्या पावटाचे ते घेतलं त्यांच्याकडून. सबस्क्राईब पण केलं भावानी. थँक्यू भाई सबस्क्राईब करने के लिए. तर चला हे घेऊन आता निघू आपण. मार्केटमध्ये मॅगी आणली. म्हणलं आता एवढा वेळ काय करायचा जेवण बनवायला. भूक पण नव्हती अशी. कांदा बिंदा कापलाय फ्राय करायला. मॅगी टाकली आपली उकळायला. उकळून झाली की लगेच फ्राय करू मस्त. आणि दणका लावा बघा कशी आहे. मी आली मोठं पॅकेट आणलंय. कितीच आहे काय माहिती. घेतलं तिथे 56+ काहीतरी 56 रुपये वाचले असं काहीतरी. कितीला आहे आहे का नाही प्राइस. पंजाब 58 रुपयाला आहे. राशन पण आणलंय बघा सगळं. गाडीत माझ्या झालाय कचरा. हे कांद्याचे टरपाल बिरपाल आता इथं टाकून देतो कुठे एका पिशवीत गोळा करून.
गाडी क्लीन करून घेतो, मग भरायला जायचं टेन्शन नाही. भरायला जायचं आपल्याला. तोपर्यंत हे आणले बघा, आपलं फेवरेट आहे. खाता का तुम्ही? नट क्रचेस शेंगदाणे असतात, लय खतरनाक, काजू सारखे लागतात, ना दुखोळा. तर चला आपली मॅगी चालली उकळायची, बघू थांबा. तर भाऊन आपली मॅगी बघा शिजून झाली रेडी. कसा या नाद करते काय नूडल्सचा, कडक बनवायचा. आता चहा घेऊन आलो आणि आता लावले बघा नियोजन नाश्त्याचं. पोह्याचं नियोजन लावलंय, पोहे आणलेत रात्री. दुपारी मॅगी करू, काय जास्त खायची भूक पण नाही. पोहे खाल्ले की जाम होणार कार्यक्रम. कसं चाललंय पोह्याचं नियोजन? दिल्लीमध्ये महाराष्ट्रीयन पोहे, दणका विषय. नाद करती काय पोहेवाल्याचा. काय केलं तुम्ही काय माहिती. झाली आपली मॅगी रेडी. सांडासांडी करू नका, टकाटक. चला आता खाऊन घेऊ. चमचा नाही राव आपल्याकडे, हातानच खावं लागत पद्धतीने. चला खाऊन घेऊ, लावू दणका आणि जाऊ भरायला. पसारा बघायचा का आपल्या गाडीत कसा झालाय बघा. सगळा पसारा परपंच सगळा इसकटलाय, सगळा गोळा करायला लागणार आहे. हो धाड भावना. संध्याकाळ झाले आणि गुडगावचं ट्रॅफिक बघा कसला आहे. कसा आहे खतऱ्याविषयी आहे का नाही. नो एंट्री आहे अजून. महत्वाचा विषय असा झालाय, आपली गाडी काय आज भरली नाही. माल होता एकाच गाडीचा. मी म्हटलं 2 गाड्या होईल. इस्माईल भाईची गाडी भरून आले बघा, ते चाललेत आता, कारण त्यांना सणाला जायचं होतं. म्हणलं तुम्ही भरा, मग मी उद्या भरतो, असा विषय झाला. तर चला आपण भरू उद्या. आता मस्तपैकी जेवण करू आणि झोपू इथंच. तर चलो देखते कैसा होता है. तर भाऊने इस्माईल भाईंची गाडी भरून आले, चालले ते सणाला आणि निघाले. आता आपण आता एकटंच आहे, मस्त जेवण बनवू आणि झोपून टाकू. तर चला बाय बाय. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र. त्यांची गाडी न भरून आपली गाडी भरलेली आहे, त्यांचा आपण धन्यवाद करतो. धन्यवाद धन्यवाद. बिग फॅन भाऊ. जय महाराष्ट्र. शूट घेऊन जातो. चला बाय बाय. भावानं दुसरा दिवस उजाडलाय ना, आज आपल्याला गाडी भरायची. आज संध्याकाळी भरायची. रोज एक दोन गाडी भरते. तर काल इस्माईलबाईंची गाडी भरली आणि आज आपली भरू. काल त्यांना सणाला जायचं होतं, त्यामुळे त्यांची भरली, आज आपली भरू. तर चला आता उठलोय मस्त पैकी, फ्रेश वगैरे झालोय. आता जेवणाची तयारी करू. काहीतरी भूक लागली राव. 9 साडेनऊ वाजलेत. काहीतरी जेवायला बनवू, जेवू आणि पडी मारू आणि मग भरायला 4 वाजता जाऊ. 4 वाजता भरून कल्टी पुण्याच्या दिशेनं. तर बघत राहा भावांनो, मजा येणार आहे. तर भावना आपली जेवणाची तयारी चालू आहे. आज आहे आपण एकटंच, त्यामुळं काय ना काय किरकोळ असं जुगाड लाव. म्हणजे आता काय बनवायचं, मला टमाटर आणल्यात मी. टमाटर चटणी बनवू आणि चपात्या बनवू. एकटा आहे म्हणल्यावर काय चपात्याला वेळ लागणार नाही. टमाटर चटणी आणि चपात्या बनवू मस्त पैकी टकाटक क्वालिटी. गॅस भावानं कुठंच मिळायला झालाय. गॅसचा लफडा आहे आपला. हाय अर्धा गॅस आहे. मला काय अजून इथं 8 दिवस राहिलो तरी संपणार नाही एवढा आहे, काय विषय नाही. पण महाराष्ट्रात मिळणं झालाय. बघतोय न्यूज सारख्या लोंबाळ्याची कामं केल्यात. तर लवकरात लवकर व्हावा चालू गॅस, नाहीतर लय माणसांची अवस्था बेकार आहे. गावाला टेन्शन नाही, चुलीवर जेवण बनवून खात्यात. पण सिटीत जरा लफड झालंय बाबा. तर चला टमाटर चटणी बनवून फटाफट टमाटर कापून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू. चल भावानं पहिले टमाटर कापून घेतो टकाटक मध्ये. टमाटर, कांदा. चपात्या बनवायचा मूड लागा नाही एकट्याचा, भातच बनवू राव. चपात्या कवा बनवू, कणिक मळा, लाटा, भाजा, त्यापेक्षा आपला भातच बनवू. दुपार सकड होईल, म्हणजे आपल्याला दुपारी गाडी भरायला जायचं आहे, काही विषय नाही. कणिक बिनिक आहे, काय ते आटा बिटा सगळं आहे आपल्याकडे ऑलरेडी, त्यामुळे काही विषय नाही. कचरा इथेच भरायला लागणार नाही तर मुंबईला कंपनी मला. इथे सगळे एकत्र करून ठेवतो पिशवी, तर नंतर टाकतो. तर चला ह्या टमाट्याचा मटर करू, कांद्याचा मटर करू, मिरच्या कापू आणि नियोजन करू. भावना आपलं टमाटर कापून रेडी झाले, मिरच्या कापल्यात, कांदा कापलाय, हे आलं लसूण पेस्ट, खोबरं आणि त्यात आता मिरच्या कुटूया. ह्या तिखट मिरच्या आहेत जरा झणझणीत करू. लाल चटणी कमी टाकू, हिरव्या मिरच्या टाकू. हिरव्या मिरच्यानं बिघाडते राव कार्यक्रम. लालच चटणी आपली चांगली, पण हिरव्या मिरच्यानं जरा झणझणीत टेस्ट येते हो. तर चला आता ही सगळं कुटून घेऊ, काढू आणि मग भाजीच तयारी करू. त्या भावानं गॅस पेटवला. आपला गॅस कसा चालतोय ना द्या बाद हावरेज आहे का नाही या पाईपात काय माहिती, त्याला चालतोय भारी. चला भावानं भात टाकलाय. चपात्याचं नियोजन मी केलं कॅन्सल, म्हणलं फोन आला बाराला तर चपात्या लाटलेल्या बिटलेल्या लपडवणार.
बघू चपात्याचं काय करायचं, अजून तर काय ठरलेलं नाही. भात टाकला आता 2 टायमिंगचा, आत्ता आणि दुपारचा, म्हणजे 4 वाजता हायवे लागल्यावर पण यूज खाऊ शकतोय आपण भरून. तर चला काय विषय नाही, चपात्याचं जरा लपड होऊन जाणार ते का, म्हणजे शिळ्या लागल्या लागतं. भाताचं काय टेन्शन नाही, गरम केलं भात भाजी ओके. तर चला भात टाकलाय, भात करून घेऊ आणि मग भाजीच्या मार्गाला लागू. आपलं मिनी सिलेंडर कसं आहे भावानं, कालच्याने इस्माईल बाईच्या त्या ह्याच्यावर चाललं होतं जेवण, आता हे आपलं मिनी सिलेंडर चालू आहे बघा. गॅस शिगडी आणि गॅस अर्धा गॅस आहे आपला, की मला वाटते 5 किलोचा असेल, 5 किलो 2.5 किलो जवळजवळ 8 दिवस निघतील जेवण बनवा, ॲव्हरेज लय असते याला. तर चला जाताना एमपीत भरून घेऊ आपण, महाराष्ट्रात भेटला नाही भेटला परत टेन्शन नाही. घरी आपल्याकडे आहे बरं का भरायचं याचं दांडक, पण आता काय हित आहे रस्त्याला म्हणल्यावर काय नाही. चला भात होईल आपला तोपर्यंत, आता बाकी तयारी करू, कोटाकुटी करू. जाऊन शेंगदाण्याचा कुठून बोकणा केला, मिरच्याचा बोकणा केला बघा, खोबऱ्या मिरच्या. भाताला फेस यायला लागलाय कशानं कोणास ठाव. तांदूळ धुतलं होतं मी 2 वेळा. तर चला असू द्या, भात व्हायला लागलाय आणि झालंय सगळं. आता फक्त भाजीची तयारी, झपाझप करू, उरकू आणि जेव मस्त पैकी आणि पडी मारू. 4 वाजता उठून आज झोपू, म्हणजे रातभर नाईट मारायला मिळेल. जेवून झोपू, काय प्रॉब्लेम नाही. आज काय व्हिडिओ टाकायचं नाही, काय नाही काय. चला मित्रांनो, आपला भात वगैरे झालेला आहे आणि आता भाजीची तयारी, कडे वगैरे ठेवले, भाजीची तयारी करू. थोडी तिरकी का बसायला लागली, बसली ओके. चला भाजीची तयारी करू, टमाटर वगैरे कापून ठेवले सगळं. चला मित्रांनो, तेल आपलं कडकडीत गरम झालंय, आता कांदा टाकून घेऊया. आता कसा वाजतोय आवाज बघा फक्त. आता तेल गरम करायला लागतंय फुल, नाहीतरी या राईच्या तेलाचा लफडा होतोय. तर कांदा वगैरे भाजून घेऊ टाकट, 2च मिनिटात होणार आहे सगळं ओके कार्यक्रम. कडे का हालते ह्याच्यावर, पहिली हालत नव्हती. कांदा बांधून घेतो मित्रांनो. मसाले वगैरे टाकलेत सगळं, टकाटक भाजून घेतो. कांदा भाजलाय, मसाला टाकलं, आता फक्त टमाटा राहिलाय टाकायचा. मसाले मस्त तेलात भाजून घेतो. चटणी थोडीशी टाकूया का, चटणीचं कुठं ठेवलं राव, काय घरची चटणी आहे, थोडीशी टाकू. थोडी म्हणत लईच पडली राव. मित्रांनो, झाली आपली रेडी टमाटर चटणी. टमाटर चटणीमध्ये पाणी टाकत नाही ते बरं का, आपण आपल्याला भातावर खायची त्यामुळे थोडंसं टाकलंय, असं म्हणलं नाही तर उगाच सुका ते बरोबर नाही लागत. भात गिचकाच आहे, गावठी भात आहे इथला हरियाणाचा, कसा लागतोय बघू. घेतलाय चांगला. म्हणून काकडी आणलेली काल, मस्त पैकी लिंबू मारून मीठ टाकलं, कडक. जेवताना खाऊ आता, 1 नंबर वाटते ना, भारी वाटते खायला. बघू शकता, लिंबू टाकलाय, मीठ टाकलाय. नाद्या बाद, मला वाटलं कडू असेल पाहिजे, खाऊन बघितली मी, चांगले 1 नंबर. जेवताना आता खाऊ. झालं जेवण, भाजी थोडी राहिले, आठवतो थोडी, पाणी थोडं जास्त झालं आणि मग जेव्हा घेऊ लगेच. पसारा पहिला व्यवस्थित करतो, कारण आता इथनं पुढे जेवण बनवायचं नाही, एवढं शेवटच. बघू रस्त्याला गरज पडली तर बनवू. मित्रांनो, जेवण बनवून झालंय आपलं, बघू शकतो का, झालंय जेवण सगळं. आता जेवायला बसू. साफसफाई थोडी केली, सामान व्यवस्थित ठेवतो सगळं, कारण आता परत नाही जेवण बनवायचं, भरायला जायचं त्यामुळं. तर चला आता जेवण घेऊ, जेवण करू. कसं झालंय बघू. टमाटर चटणी नादखोळा आपली फेवरेट आहे, राजस्थान हॉटेलवर खातो आपण, पण ती लोक पाणी टाकत नाही, आपण पाणी टाकलंय. आपल्याला म्हणजे पाणी टाकून थोडंसं हे बनवलं, ती लय तेल टाकतात, असं तेल घी टाकून असतं त्यांच्याकडे, ती पाणी टाकत नाही. आपल्याकडे टमाट्याची भाजी कशी बनवतो आपण, पण सुक्कीच बनवतो घरी. ह्यात मी थोडंसं पाणी टाकलं, कारण भाताबरोबर खायची त्यामुळे चालून जातं तेवढं. दही इथं भेटत नाही, नाही तर दही आणलं असतं, मस्त बेदानका लावला असता. तर चला जेवण करू आणि झोपू. भावना, हरियाणातलं देशी राईस आपल्या इंद्रायणी गत आहे राव, चिकट झालं एकदम मस्त. आणि ही आपली भाजी टमाट्याची कशी दिसते आहे का नाही, नाद खोळा. तिखट फक्त झालेली नसावी, म्हणजे झालं नसेल तिखट, कारण मी चटणी काढून टाकली, एक्स्ट्रा पडलेली मिरच्या कुठून टाकल्यात ना, त्यामुळे घोटाळा होईल. चला पहिले टेस्ट करू, बघू कशी लागते. गरम गरम आहे राव, गरम गरमच घेतलंय जेवायला. आणि ही काकडी वगैरे आहे बघा, स्लाड घेतलंय टकाटक ओके मध्ये. चला जेवण करू. 1 नंबर झणझणीत भाजी झाली टमाट्याची, राहणार नाही मला वाटतं. मी म्हणलं दुपार सकाळ केलंय, दुपारी पण संपणार, कंपनी जायच्या आधीच.
लय खतरनाक लागते भाजीराव. ना तर कोळा ना द्या बा दिवशी झाला. रोज भाजी करतोय त्यापेक्षा आजची भाजी टॉपची झाली, नंबर 1. भाऊ मस्त असं जेवण झालं नाद्या बाद. आता 2 तास पडी मारू म्हणजे संध्याकाळी गाडी चालवाय दिल्ली मुंबई हायवेला बरं पडेल. तर चला झोपूया 2 तास आणि परत निघून निवांतमध्ये. भाऊनं मस्त पैकी झोप लागलेली. फायनली फोन आला कंपनीतनं या भरायला म्हणून. तर चला जाऊया भरायला. आता झोप पण झाली कंप्लीट. पटापट जाऊन भरू. आणि काय ना 4 वाजलेत आता. अर्धा तास जरी भरून आलं तरी नो एंट्री लागते. परत 8 वाजताच निघायचं. काय सगळा खेळायचा. लवकर भरली तर लवकर निघून पास करू. अर्ध्या तासात ते मानेसर पास होते. मग काय बुंगा फाट जातोय. बघू किती वाजेपर्यंत भरते निघते. जर 5 वाजता निघलो तर मग काय उपयोग नाही. मग जेवण बिवण करून निघून जाऊ 8 वाजता. तर चला बघू कसं होतंय. फटाफट जाऊ कंपनीत भरून घेऊ आणि पुण्याच्या दिशेनं आपला प्रवास होतोय चालू. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, मजा येणार आहे. तर भावानं अजून 4:30 वाजल्यात. मोठ्या गाड्या चालू आहेत बघा, दिसतात सगळ्या. अजून काय नो एंट्री लागलेली नाही. 5 वाजता बंद होत्यात सगळ्या, नो एंट्री लागत्या. चला कंपनी इथं 200-300 मीटर आहे पुढं आहे. ती पांढरा टेम्पो दिसतोय तिथं. जाऊ पटाक्षे राईड मारून भरून घेऊ. चला किती वेळ लागतोय बघूया. अर्धा तास सुटलो तर मग फाईट निघालो. भावनं पोचले कंपनीपाशी. चला फटाफट भरून घेऊ, एंट्री करू. आणि पहिले भरू. एंट्री करून ही वाजणारच, नो एंट्री होणारच. बघू कसं होते. पहिली एंट्री करू. फोन लावून साहेबांना आत बोलवले का बघू कसं. पाऊंड लोडिंग चालू झाले. आणले बघा फोरक्लिप मधनं एक पॅकेट. अजून एक असेल मला वाटते, 2 असतील छोटे छोटे. बघू आता किती आहेत. आणले त्यांना बाहेर फटासे भरू. लावले गाडी धक्क्याला. भरून घेऊन निघू लगेच. हो ना, गाडी लोड व्हायच्या आधी आपले पेपर भेटले. आता डायरेक्ट जाऊ गेटवर, एंट्री आउट करू आणि पंपावर जाऊन थांबू. कारण नो एंट्री चालू झाली. आता मोठ्या गाड्या बंद झाल्या बघा. सगळ्या कार वगैरे चालू आहेत रस्त्यानं. काच वगैरे क्लीन करून घेऊ, गाडी साफ करू आणि मग निघू. जेवण वगैरे जेवण राहिलेला भात आहे, टमाट्याची भाजी आहे, खाऊ आणि कल्टी मारू. भावनं भरून आलोय, पंपावर लावली बघा गाडी. आता 8 वाजता निघायचं कारण नो एंट्री चालू झाली. मोठ्या गाड्या फिरू शकत नाही, मेन रोडला नाही. या सर्व्हिस रोडला फिरू शकता तुम्ही कुठं पण आतनं, मेन रोडला नाही. तर चला चहा घ्यायला आलो इथं, चहा घेऊ आणि निघू. तर चला भावनो, 8 वाजलेत, नो एंट्री खुलली. चला निघूया. काच वगैरे साफ करून घेतली बघा टकाटक. तर चला ज्योतिबाच्या नावानं चांग बरं, जय श्री महाकाल. आणि निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं, म्हणजे पुण्याच्या दिशेनं. तर चलो निकलते. भावना आपण निघालो गुडगाव मधनं. ट्रॅफिक बघू शकता गुडगावचं ह्या टायमिंगला. कसलं खतरनाक ट्रॅफिक आहे. भावना आपली लाईट लय भारी पडते बरं का. लाईटचं मला एकच आवडलं बरं का. हो का, कसं आहे, फॉर्च्युनर चालवले का तसं वाटतंय. मागण्या लगेच साईड देते ती. 2दा अप्पर डिप्पर केला की साईड देते लगेच. फाक फाक फाक. दानक्का विषय आहे, दानक्का. जरा बल आडवी झाली, ती बल उभी करायला पाहिजे होती. म्हणजे मी बघितलं होतं तसं बल आडवी ठेवून म्हणलं कशी लाईट पडते बघावी, आणि उभी ठेवून कशी पडते. आता आडव्यानं जरा घोळ होतोय अप्पर डिप्परचा. बघू आता उभी ठेवू द्या, उभी करू. तो आता टाइम भेटला तर आता खोलून उभी करू. तर एवढी खास लाईट पडणार आडव्यानं, उभ्यानं चांगली पडणार उभी बल ठेवली की. तर भावना आपण लागलोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला आणि लावलोय बघा रिबीट. आता सुट्टी नाही कोट्यापर्यंत. आता झोपायचं नाही. लय जॉब घेतल्या 2 दिवस. रविवारमुळे 2 दिवस गाडीला टाकली. तर चला आता मुंबईत नाही बघा 1224 किलोमीटर. मुंबईला काय आपल्याला जायचं नाही, पुण्याला जायचं आपल्याला. त्यामुळे आपण पुण्याच्या विषयी बोलू. पुन्हा असेल 1100 किलोमीटर. तर चला जाण 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 रिबीट लावून आता पुढं कुठं तरी जेवायला थांबू. कारण दुपारी जेवण आपण बनवलेलं आहे, त्याच्यावर दणका लावू. पुढं कुठं तरी थांबून थोडंसं भात आणि भाजी राहिलेली ते खाऊ आणि मग भात खाल्ला का नाही झोप येते या रोडला. असू द्या, काय विषय नाही. झप झप जाऊ आणि कुठं तरी थांबू. पेट्रोल पंपावर डिझेल टाकी पण फुल करू. 4 कांड्या ऑलरेडी आहेत. 1000 रुपयाचं बसेल, पण हरियाणात फुल केली, टेन्शन नाही. आपण जाताना फुल केलेली. आता एवढ्याच कोट्यापर्यंत जाते आपली राजस्थानला. कोट्यापर्यंत नाही जायची, पण सवाई माधोपूरच्या तिथं खाली जाईल. चला बघू कुठं टाकायचं डिझेल, काय विषय नाही.
पाहुणे दिल्ली मुंबई हायवेचा टोल आलेला आहे, बघू शकता केवढा टोल आहे. चला टोल क्रॉस करू आणि निघून जाऊ. फ्रेश व्हायला थांबायचं होतं इथं, तर पुढं वॉशरूम आहे, फ्रेश होऊ आणि निघू. चला झालेलं आहे दांडकल लगेच वर MH50. आणि इथं पुढं वॉशरूम आहे बघा. थांबतो मी नेहमी आलो की इथं आणि निघतो लगेच. तर भावना आपण ह्या टोल नाक्यावर थांबलो होतो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या. फ्रेश झालो टकाटक, म्हणजे मला झोप यायला नको. एकदा फ्रेश टकाटक झाला ना मग टेन्शन नाही, कारण मग मिळमिळीत सारखं ते होतं मग पेंगळल्यासारखं. त्यामुळं मग फ्रेश झालो टकाटक आणि चला आता निघूया आपल्या दिशेनं. झान 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 पुढे जाऊन काहीतरी खाऊ, म्हणजे आपल्या गाडीत आहे तेच संपवू. अजून एक अर्धा तासानं खाऊ, अर्धा तासाभरानं खाऊ आणि मग निघू. तर चला निघूया. वेळीनं घालवतात थोडाही, कारण भरपूर लांब रनिंग काटायचं अजून. आत्ताची फक्त निघलोय, आता स्टार्ट आहे. तर चला निघूया. फूड मॉलला उतरलो होतो भावानं खाली. मला लेफ्टच्या टायरात हवा कमी आहे, त्यामुळे हवा मारायची ती, पण काय तिथं काय भेटलंच नाही आपल्या गाडीला हवा माराय. बारक्या गाडींचं आहे ती, मग नायट्रोजन टाकायचं आहे. नायट्रोजन मोठं मशीन पाहिजे. तर बघू आता, नायट्रोजन नाही भेटला तर हवा मारू, कारण 40 पॉईंट हवा आहे आणि लयच कमी 65 पाहिजे मिनिमम. इकडं 65 आहे तिकडे 40 आहे, त्यामुळे ती गाडी बघा वडती टायर. हे अलाइनमेंट पण हल्लंय, त्यात अलाइनमेंट केलेलं नाही, गेलेलीच नाही गाडी गावाला. त्यामुळे बघा स्टेअरिंग सोडलं कुठं जाते बघा गाडी, असं आहे. त्यामुळं ते हवा मारायला लागते, नाहीतर टायर खाईल परत. चला बघू आता पुढच्या रेस्ट एरियात बघू मारू. हरियाणाचा मला वाटतं हा शेवटचा पंप आहे. इथं डिझेल टाकायचं आम्हाला. मागच्या आपण जेवायला थांबलेलो तो पंप आहे. जास्त काय बसणार नाही, 250 किलोमीटर आल्या गाडी. किती बसते बघूया आपल्या गाडीत. ACBC लावलेले 4-5 दिवस उभ्या गाडीला, त्यामुळं 250ला मला वाटतं 18-1 लिटर बसत. हो किती बसते, 14 झाले. तर म्हटलं पुढं डिझेल परत महाग आहे, 93 नाही. इथं आहे ते, इथं बघा किती 88.91. इथंच टाकून घ्यावं. झाली फुल वाटतं आपली. हो 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 आराम से. मोठं नवजल असल्यामुळे बाहेर आलं बाक करून. 18-19 बे खाल्लं वरतो. उभ्या गाडीला AC लावली, खातं डिझेल. 17.91 1500 रुपयाचं बसले. तर भावना आपला ह्यात मला वाटतं हवा भरली होती मागच्या वेळी, नायट्रोजन नाही टायरात. मग काय करतोय, खोलून परत आता सगळे हवा उतरतोय, नायट्रोजन भरून घेतो. कारण आता उन्हाळा चालू झाला, नायट्रोजन पाहिजे गाडीत. त्यामुळं ह्यामध्ये हवा होती. मागं नायट्रोजन आहे मागच्या दोन्ही टायरात आणि पुढच्यात आहे हवा, त्यामुळे पुढच्या दोन्ही टायरात नायट्रोजन भरून घेतो आणि हे हवा सोडतो. बघा आता बघू कसं होते. भाई पुरा नाही उतारोगे, उतर के यार, देखो का उतरा आहे. पाहुणं चाललाय नायट्रोजन फिलिंग करायचा. पुढच्या 2 टायरात घेतो. मागं काय होतं आपलं ऑलरेडी आहे, फक्त चेक करू. पुढं फक्त टाकायचं आहे. पुढं दोन्ही टॉपअप करतोय उतरून. हवा भरली होती मागच्या वेळी, कारण नायट्रोजन वाल्याकडे लाईट नव्हती त्या दिवशी, त्यामुळे लपडा झालता. हवा भरून आपलं निघलो होतो. मग पाहुणे मी म्हणतो अवरेज का दिना गाडी. मागच्या टायर मध्ये हवा 60-90 असते, तिथं 60 आणि पुढं हवा 40, एकात 60. मग हवा बरोबर 70 केली पुढं आणि माग काय 90 केली. 100 करतो आपण, पण आता उन्हाळ्यात जरा कमी ठेवायची, लय पण फुल ठेवा नाही तर दानका देईल. तर चला केलं नायट्रोजन फुल. 4 टायरात नायट्रोजन झालं. पुढच्या टायरात 2 हवा होती, ते नायट्रोजन करून घेतलं. मला लय दिवस झालं तसंच राहिलं होतं. आता सगळं हवा सोडली पूर्ण आणि नायट्रोजन करून घेतलं. झालंय आता टकाटक, टेन्शन नाही. आता थांबलंय महत्वाचं जेवायचं आहे. दुपारचं जेवण आहे, काढूया गरम करूया आणि जेवून निघूया. तर चला तिथल्या तिथंच गरम करून खायला इथं घेऊ. भाऊने आपलं दुपारची भाजी आणि भात राहिलाय, कामापुरतं आहे आपल्याला, तेवढंच खाऊ. सलाड वगैरे आहे, काकड्या दाबू आणि लगेच निघू. आता इथंच गरम करतो. हे गॅस घेतल्यामुळे एवढं भारी झालंय काम ना माझं, छोटा गॅस घेतल्यामुळे. तर ही गॅस इथंच ठेवून ती पाईप तिथं जोडून चालू करायचं. इथले एवढ्या आता गरम करू शकतो आपण. तर चला तुम्हाला दाखवतो कसं गरम करायचं. बघा ही पाईप इथं जोडून डायरेक्ट आता खाली पण घेऊ शकते, मालावर ठेवला तरी चालतंय, पण नको काहीतरी खेळ होईल तिसरा. इथंच ठेवतो जागेवर हे करून. पहिला गॅस होता का नाही, तर ती हे करायला लागायचं, आपल्याला काय म्हणायचं, हिथं वर ही जोडायला लागायची शिगडी. आता काय टेन्शन नाही. इथे एवढ्यात अशी पाईप लावायची आणि हिथं डायरेक्ट चालू. तेच काटलंय जरा, इथं गरम करून घेऊ वरच्यावर, म्हणजे लय खोलायची वेळ पण नाही येणार. आता एक लिकेज बिकेज नाही ना का. चला ओके घेऊ करून.
भावानं जुगाड केले बघा. हे गॅस सिस्टीम लय भारी. पाईप तिथं अडकवली आणि इथल्या इथं गॅस पेटवलाय बघा. टेन्शन नाही. आता हलवून गरम करून घेतो म्हणजे टेन्शन नाही. पाणी सुटलं काय आला तर बघू शकता. खाली पागळाही नको माल नाही तर डोक्याला ताप व्हायचं काय ते. तर चला झालंय आता हलवून घेतो आणि जेवून घेऊ. मित्रांनो झालेला आपला राईस टमाटामध्ये फ्राय. टमाटा राईस म्हणायचा आता ह्याला. आणि हे खराब होऊन जाणार आहे आता. हे काय आपण यूज करणार नाही. हे पुढं ठेवतो. इथं मागं ठेवल्यामुळे पाणी सुटलेलं. कोथिंबीर आणि तीन काकडी उद्या खाऊ. आता काही नको खायचं. माझ्या डोक्यात होतं प्लॅनिंग. आता पुढं ठेवलं की काय पाणी नाही सुटणार. प्लॅस्टिक मध्ये असल्यामुळे पाणी सुटलंय. काय खराब होऊन जाईल. पुढं ठेवतो म्हणजे टेन्शन नाही. पुढं नाही खराब होणार एसी मध्ये. तर चला जेवण करू आणि निघू. भावना मस्तपैकी जेवण झालं आणि चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. कारण झोप यायला नको परत. पुढं जेवढं होईल तेवढं सकाळपर्यंत सवाई माधवपूर वगैरे हाणू. चला जाण निघू. परत खाली उतरायला लागते. तर पोलीसवाले असतात. सकाळ सकाळी पास करू. अंधार पडायच्यात उजडायच्यात. चला निघूया. नायट्रोजन भरल्यामुळं गाडी का नाही आता टाण 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 उड्या मारायला लागल्या. अरे हे रॉंग साईड कुठं आला येऊ. तर भावानं नायट्रोजन टाकल्यापासून गाडी नाही असली भारी चालायला लागली का नाही. लय खतरनाक. हे काय निघतंय सारखं. तर बघू शकता गाडी कसली चालली खतरनाक. नॉर्मल ऍक्सिलेटर पाय ठेवला तरी गाडी जाते 70 वर. पहिली दाबायला लागायची. कसली मस्त गाडी चालायला लागली माहिती का. हवा सगळी टाकल्यामुळं लय खतरनाक. पहिलीच टाकायला पाहिजे राव. मी चेकच केली नाही. मी हवा चेक करत नाही त्यामुळे लफडा होतो. नायट्रोजन कमी जास्त होतो बाकी काय नाही. तर चला मस्त असा आपला प्रवास चालू आहे पुण्याच्या दिशेनं. बघत राहा. भावना आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वरून खाली उतरलोय. राजस्थान मध्ये सवाई माधवपूर. चला आता इथनं जाण आता सिंगल रोड आहे थोडाफार. हे एवढा ह्या टोलच्या पुढे इथं पोलीसवाले असतात. ह्या पॅच एवढा पास करू. आता मग सकाळ दमवतात दिवसाची. काय नाही 50-100 घेतात. दुसरं काय नाही. चला भरपूर लांब आलोय आपण. 3:30 वाजले. भरपूर रनिंग हाणले. चला हे सगळं पास करून जाऊ पुढं. सिंगल रोड चालू झालाय सगळा भावना. आता जवळ 50 किलोमीटर सिंगलच आहे. मग पूर्ण डोळ्यावर लाईटा पडतात. आपली लाईट कशी पडते भावना बघा. सगळं कव्हर होतं का नाही. पाक रस्त्याच्या साईडनं किंवा अख्खा रस्ता कव्हर करते लाईटला. खतरनाक लाईट पडत्या. काय रस्त्यात काय आहे नाही ती पण दिसते बघा. काय का नाही खतरे विषय. तर भावना आपण सवाई माधवपूर पास केले आणि आपण आता आहे बरोबर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या हायवेवर. आता इथून पुढे जाऊन कोट्याला आणखीन खाली उतरायचं आपल्याला. तर चला आता कोट्यापर्यंत जाऊ आणि पुढं कुठं झोप येईल तिथं झोपू. आता बरोबर वाजलेत 4:30. बघू कुठं झोप येईल तिथं झोपू. मस्तपैकी झोप घेऊ आणि मग निघू. अजून तर काय झोप नाही. मी फ्रेश आहे एकदम टकाटक. कसं काय कोणाच झोप आली नाही. पिक्चर बघत आलोय. झोपच नाही. चला भावना 5:45 वाजले तर आपण बरोबर पोहोचलोय कोट्याच्या जवळ. कोट्याच्या अलीकडे एक 40-45 किलोमीटर. रेस्ट एरिया लागलाय. फ्रेश झालो इथं. झोप काय अजून आलेली नाही. तर पुढे गेलं तर येऊ शकते कारण आता उजाडतंय. तासभर पडूया आणि मग निघूया. तर चला भावनो हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये.